students, welcome in this lecture. In last lecture we have seen the class Amphibia. Now in today's lecture we are going to see the next class. That class name is Reptilia. What is mean by Reptilia? Repair means to creep or to crawl. मराठीमध्ये आपण त्याला सरपटणारे प्राणी म्हणतो. So here these are the crawling animals. So well known examples from this class that already you have known. We have to study these characteristics of this class and the different examples from this class. So first here the example Naja Naja, commonly it is having name cobra, ज्याला मराठीमध्ये आपण नाग म्हणतो. Commonly it is known as the king cobra, having scientific name Naja Naja. Then second example Hemidactylus, common name is wall lizard. आपल्या घरामध्ये भिंतीवरती जी पाल असते त्याला आपण वॉल लिझार्ड म्हणतो and that is known as a Hemidactylus. Then Crocodylus, which is having common name crocodile, ज्याला आपण मगर किंवा सुसर म्हणतो. हे एक्झाम्पल इथे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चिलॉन, कॉमन नेम इज टर्टल अँड टेस्टुडा, कॉमन नेम इज टॉर्टॉइज. टर्टल आणि टॉर्टॉइज हे कॉमन नेम वेगळे असले तरी मराठीमध्ये आपण त्याला कासव म्हणतो. काय डिफरन्स आहे तो आपण नंतर बघणार आहे. सो हियर चिलॉन, टर्टल, टेस्टुडा, टॉर्टॉइज. देन शॅमिलियॉन, विच इज हॅव्हिंग कॉमन नेम ट्री लिझार्ड, रंग बदलणारा सरडा. शॅमिलियॉन सर्वांना माहिती आहे, तर ते एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये घेता येईल. त्यानंतर बँगॅरस, कॉमन नेम क्रेट. व्हायपेरा, कॉमन नेम व्हायपर. सापाचे सर्व प्रकार, कारण साप हा सरपटणारा प्राणी आहे, तर हे सापाचे प्रकार आहेत. बँगॅरस त्याला क्रेट म्हणलेला आहे, व्हायपेरा ज्याला व्हायपर म्हणलेला आहे. So these are the well-known examples from this class Reptilia, and you already know all these animals and you have seen all these animals nearby your home or in garden or in some parks. Okay. Now what is the difference between tortoise and turtle? Commonly त्याला आपण मराठीमध्ये कासव म्हणतो, पण there is difference only is that tortoise is spending maximum time on land while turtle is spending maximum time in water. कॉमनली कासव आपण त्याला म्हणत असलो तरी जास्त काळ जमिनीवरती राहणाऱ्या कासवाला टॉर्टॉइज असं म्हणलं जातं. जास्त काळ पाण्यामध्ये राहणाऱ्या कासवाला काय म्हणलं जातं? टर्टल म्हणलं जातं. हा बेसिक डिफरन्स आहे, तो फक्त आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी मी इथं सांगितलेला आहे, कारण बरेचदा मुलं प्रश्न विचारत असतात की टर्टल आणि टॉर्टॉइजमध्ये फरक काय आहे. तर इथं आणखीन एक आपल्याला थोडासा फरक सांगता येईल की गोड्या पाण्यामध्ये आढळणारे जे असते त्याला टॉर्टॉइज म्हणलं जातं आणि खाऱ्या पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये आढळणारं आहे त्याला टर्टल म्हणलं जातं. पण बेसिक डिफरन्स हा लक्षात ठेवायचा आहे की जमिनीवरती आढळणाऱ्या कासवाला टॉर्टॉइज म्हणायचं आणि जास्त काळ पाण्यामध्ये असणाऱ्या टॉर्टॉइजला टर्टल, त्या कासवाला टर्टल म्हणायचं. सो दीज आर दी सम एक्झाम्पल्स. नाव द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर, दीज आर दी फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट्स. फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट्स, पहिले व्हर्टिब्रेट ऑर्गॅनिझम की जे जमिनीवरती त्यांचं लाईफ काय झालेलं आहे, सेट झालेलं आहे, असे पहिले टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट्स म्हणून ह्या रेप्टिलिया ग्रुपला ओळखलं जातं. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती राहणारे. जसे याच्या अगोदर आपण पायसेस, सुपर क्लास पायसेस बघितलेला आहे आणि नंतर ॲम्फिबिया क्लास बघितलेला आहे. बोथ दीज ऑर्गॅनिझम्स आर व्हर्टिब्रेट्स बट दे आर लिव्हिंग इन वॉटर. ॲक्वॅटिक लाईफ हॅबिटॅट त्यांच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला बघायला मिळाली होती आणि म्हणून टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट म्हणून फर्स्टली या रेप्टिलिया ग्रुपचा तिथं उल्लेख आपल्याला करावा लागेल. नेक्स्ट, these organisms are aquatic or semi-aquatic and also found in marshy places. Means these organisms are purely aquatic or some are semi-aquatic. Means sometimes they are present in water and sometimes they are present on land. Therefore, this is called as a semi-aquatic. And also found in मार्शी एरियाज म्हणलेलं आहे. मार्शी प्लेसेस म्हणजे जिथं ओलसर जमीन असेल, ओलसर जागा असेल, अशाच ठिकाणी आपल्याला हे ऑर्गॅनिझम मॅक्झिमम बघायला मिळतं. सो यू हॅव थिंकिंग अबाउट दॅट व्हाय दीज ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन दिस क्लास रेप्टिलिया, व्हाय दे आर नॉट इन्क्लुडेड इन द ॲम्फिबिया, बिकॉज दे आर हॅव्हिंग ॲक्वॅटिक और सेमी ॲक्वॅटिक लाईफ. जे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो की क्लास ॲम्फिबियामध्ये का घेतलेलं नाही, कारण कासव आपल्याला माहिती आहे की काही काळ जमिनीवरती राहतं, काही काळ पाण्यामध्ये राहतं. पण बेसिक डिफरन्स काय आहे
तर amphibian organisms are reproducing in water. They are laying their eggs in water and their young ones are produced in water in amphibia class. But in reptilia, the organisms are not laying their eggs in water, but they are laying their eggs on land. That is the basic difference. म्हणजे ॲम्फिबियामध्ये जरी ते जमिनीवरती आणि पाण्यामध्ये राहत असतील तरी त्यांची रिप्रोडक्शनची जी पिरियड असतो त्यावेळेला अंडी जी घातली जाते ती जागा जी आहे ती पाण्यामध्ये असते आणि त्यांचे यंगवन्स जे आहेत, जी पिलं आहेत ती पाण्यामध्ये जन्माला येतात आणि नंतर ती मोठी झाल्यावर जमिनीवरती येते. पण या ऑर्गॅनिझममध्ये अंडी ही जमिनीवरती घातली जातात, जमिनीवरती त्यांची पिलं जन्माला येतात आणि नंतर ती पाण्यामध्ये थोडी मोठी झाल्यानंतर जात असतात. त्यामुळं रिप्रोडक्शन होत असताना एग लेईंग जे आहे ते ॲम्फिबियामध्ये वॉटरमध्ये केलं जातं, पण या ऑर्गॅनिझममध्ये एग लेईंग हे जमिनीवरती केलं जातं आणि म्हणून ह्या ऑर्गॅनिझमला काय म्हणलेलं आहे आपण टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट्स म्हणलेले आहे. हा बेसिक डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे, कारण काही जणांच्या मनामध्ये ही शंका येऊ शकते की व्हाय दिस ग्रुप इज इन्क्लुडेड, these animals are included in separate group, that is reptilia, though they are living in water. जरी ते पाण्यामध्ये राहत असतील काही काळ तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला सरपटणे किंवा चढणे झाडावरती ही पण एक मुवमेंट बघायला मिळते आणि त्याच्याशिवाय त्यांची अंडी जी आहे ती जमिनीवरती घातली जातात आणि म्हणून त्याला टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट म्हणलेलं आहे. सो दिस ग्रुप इज सेपरेटेड फ्रॉम द क्लास ॲम्फिबिया. दॅट इज द मेन रिझन यू हॅव टू रिमेंबर. ओके, now next, most of them are carnivores. Most of them are feeding on the flesh of animal. मांसाहारी प्राणी आहेत यामधले, दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती त्यांचं लाईफ ते जगत असतात. सो दीज आर द एक्झाम्पल्स. दिस इज दी वॉल लिझार्ड. आपल्या घरामध्ये जी भिंतीवरती आपल्याला पाल बघायला मिळते वॉल लिझार्ड आहे. अनदर एक्झाम्पल हिअर इज दी ड्रॅको. दिस इज दी गार्डन लिझार्ड, ज्याला मराठीत आपण सरडा म्हणतो. दिस इज दी क्रोकोडाईल, ज्याला आपण मराठीमध्ये मगर म्हणतो. देन टर्टल, याला कासव आपण म्हणतो. हा वॅरॅनस नावाचा एक ऑर्गॅनिझम आहे आणि हा किंग कोब्रा. सो दीज आर दी डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ दिस क्लास रेप्टिलिया. नाव द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, ॲज वी हॅव सीन these characteristics, the organisms belonging to class reptilia are poikilothermic, means they are cold blooded. Their body temperature does not remain constant. The temperature is changing according to the change in the surrounding temperature. This characteristics is common in class Chondrichthyes, Osteichthyes, that is superclass Pisces, and then Amphibia, and then Reptilia. All these three classes, Pisces, Amphibia and Reptilia, these three classes are having this common characteristic, that is the organisms are poikilothermic, that is cold-blooded animals. The body temperature does not remain constant. It is going to be changed according to the surrounding temperature. So this is important characteristic feature, common characteristic feature in between Pisces, Amphibia and Reptilia. Okay. Now next, locomotion occur by limbs. यांना पाय असतात, पायाच्या साहाय्याने लोकोमोशन कॅरी आउट केलं जातं. अँड दीज लिम्स हॅव वेल डेव्हलप्ड pentadactyl digits and claws, and these help to animal for walking and creeping. They are having 4 limbs and some organisms are having well developed pentadactyl digits. pentadactyl म्हणजे 5 बोटं असणारे असं जे स्ट्रक्चर असतं त्याला pentadactyl म्हणलेलं आहे. 5 आपल्याला टोज असतात, बोटं असतात. अँड दे आर हॅव्हिंग क्लॉज. क्लॉज म्हणजे बोटाच्या टोकाला नख्यासारखे स्ट्रक्चर असतात. फॉर एक्झाम्पल आपण इथे डायग्राममध्ये बघू शकतो. इथं बघा तुम्हाला बघायला मिळतील 1 2 3 4 5. दीज आर पेंटाडॅक्टाईल डिजिट्स. लिम्बला पेंटाडॅक्टाईल डिजिट्स आहेत, 5 बोटं आहेत आणि बोटाच्या पुढे हे असं कर्ड स्ट्रक्चर आहे, पॉइंटेड कर्ड स्ट्रक्चर आहे. इथं सुद्धा तुम्ही बघू शकताय, इथं सुद्धा तुम्ही बघू शकताय, इथं सुद्धा बघू शकताय. सो दीज आर हॅव्हिंग pentadactyl digits with claws, and this structure is helping the animal for creeping and for crawling. म्हणजे झाडावर चढण्यासाठी किंवा एखाद्या सपोर्टवर चढण्यासाठी आणि सरपटण्यासाठी या pentadactyl digitsचा वापर केला जातो. हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर, ॲज वी नो द स्नेक्स आर इन्क्लुडेड इन दिस रेप्टिलिया अँड snakes are not having any limb. Snakes are limbless.
सापाला पाय नसतात, हे कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती आहे की कुठल्याही सापाला आपल्याला पाय बघायला मिळत नाही. अँड हाऊ दे क्राउल, हाऊ दे क्रीप, हे कसे सरपटतात. सो दीज क्राउल ऑन देअर बेली, बेली म्हणजे पोट, सापाचा खालचा जो भाग असतो ज्याच्या साहाय्याने तो सरपटत असतो जमिनीवरती, त्याला बेली असं म्हटलं जातं. त्या बेलीच्या साहाय्याने साप जो आहे तो क्राउलिंग करतो आणि सरपटत जातो. सो हिअर दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. लिम्बलेस रेप्टाईल, जसं आपण लिम्बलेस ॲम्फिबियन लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं. इक्थिओफिस हा लिम्बलेस ॲम्फिबियन आहे की ज्याला लिंब नाही. तसं लिम्बलेस रेप्टिलियनमध्ये आपल्याला स्नेकचं एक्झाम्पल सांगता येईल, कॉमन आहे, लक्षात राहण्यासारखं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, स्किन इज ड्राय नॉन ग्लँड्युलर. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस क्लास, बिकॉज इन क्लास Amphibia we have seen skin is always moist and glandular with mucous glands and without scales. हे कॅरेक्टरिस्टिक्स आपण Amphibia मध्ये बघितलेलं होतं. बट इन क्लास रेप्टिलिया स्किन इज ड्राय अँड नॉन ग्लँड्युलर. स्किन ही कम्प्लिटली ड्राय असते. नॉन ग्लँड्युलर म्हणलेलं आहे, कोणत्याही प्रकारची ग्लँड स्किनवरती असत नाही. त्यामुळे स्किन नेहमी कशी असते, ड्राय असते. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे या क्लासचं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, lizards and snakes shed their skin periodically. Some organisms like lizard and snakes are shedding their skin periodically. म्हणजे काय की साप कात टाकतो, एक टर्म तुम्हाला ऐकून माहिती असेल. कात टाकतो म्हणजे सापाची वरची जी सगळी स्किन आहे बॉडीची तिच्या, ती स्किन सगळी निघून जाते आणि नवीन स्किन तिथं तयार होते. त्याला शेडिंग म्हणलेलं आहे, शेडिंग ऑफ स्किन. शेडिंग देअर स्किन पिरियडिकली म्हणजे ठराविक वेळ काळ गेल्यानंतर साप मॅच्युअर झाला की मॅच्युरिटी नंतर काही काळानंतर वरची स्किन जी आहे ती शेड ऑफ होते, निघून जाते आणि नवीन स्किन येते. परत काही काळानंतर ठराविक वेळानंतर पुन्हा शेडिंग होतं, पुन्हा स्किन निघून जाते, पुन्हा नवीन स्किन येते. असं एक्झाम्पल आपल्याला इथं शेडिंग ऑफ स्किन लिझार्ड आणि स्नेक्समध्ये आपल्याला सांगता येईल. सो दीज आर दी सम इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. Now the next characteristic feature here, exoskeleton is in the form of epidermal scales or plates or shields and scutes. Different organisms are having different type of exoskeleton. The amphibia class is not having any type of exoskeleton. In last lecture we have studied exoskeleton is absent in class amphibia. Before that we have completed the superclass Pisces, chondrichthyes and osteichthyes. In that class the exoskeleton is present in the form of scales. In some ctenoid or cycloid scales are present and in some placoid scales are present. आपण superclass Pisces मध्ये बघितलेलं आहे, स्केल्स प्रेझेंट असतात, एक्झोस्केलेटन प्रेझेंट असतात. बट इन एम्फिबिया एक्झोस्केलेटन इज टोटली ॲब्सेंट अँड इन दिस रेप्टिलिया एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट in the form of epidermal scales, in the form of plates or in the form of shield or scute. कासवाच्या पाठीवरती आपल्याला एक कठीण असं आवरण बघायला मिळतं, फरशीसारखं जाड अशा टाईपचं, त्याला शिल्ड किंवा स्कूट असं म्हटलं जातं. मगर असेल किंवा सुसर असेल तर त्यांच्या बॉडीवरती तुम्हाला प्लेटेड स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं, ते एक्झोस्केलेटन असतं. आणि स्केल्स, सरड्याच्या बॉडीवरती वगैरे आपल्याला स्केल्स बघायला मिळतात, खवल्यासारखे स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात. सो बिलॉंगिंग टू दिस क्लास रेप्टिलिया all organisms are having presence of exoskeleton that may be in the form of epidermal scales, that may be in the form of plates or that may be in the form of shield or scute. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला एक्झोस्केलेटन बघायला मिळतं. ओके, नेक्स्ट हिअर इयर ड्रम इज डिप्रेस्ड. In class amphibia we have seen prominent eardrum or tympanic membrane is present on the lateral sides of the head. हे characteristics आपण amphibia मध्ये बघितलेलं होतं. But here in these reptilian organisms the eardrum is not well developed, it is depressed. म्हणजे यांच्यामध्ये टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा इयरड्रम म्हणजे ज्याला आपण कानाचा पडदा म्हणतो, जसं आपल्या कानाच्या आतमध्ये असतो तसा, तो या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला डिप्रेस्ड बघायला मिळतो, म्हणजे नॉट वेल डेव्हलप्ड असं आपण म्हणू शकतो. व्हाईल ॲम्फिबियन्स आर शोईंग वेल डेव्हलप्ड eardrum or tympanic membrane, but here it is not well developed, so eardrum is depressed. Okay, next characteristic, respiration is by lungs.
These organisms are present in water as well as on land, but the respiratory organ here is the lungs. Only lungs are responsible for the respiration, so respiratory organ is lungs. Then circulatory system, it is of closed type. All vertebrate organisms or all chordate organisms are showing closed circulatory system, and in non-chordata we have seen the phylum Annelida is showing closed circulatory system, while others are showing open circulatory system. Okay, so here closed circulatory system is present. Heart is present on the ventral surface, and the heart is not perfectly four chambered, that is imperfectly four chambered, means it is having two complete auricles but ventricles are incompletely partitioned. बघा इथं सुपर क्लास स्पायसिस मध्ये आपण बघितलं टू चेंबर्ड हार्ट आहे, वन ऑरिकल आणि वन व्हेंट्रिकल. त्यानंतर आपण ॲम्फिबिया क्लास बघितला लास्ट लेक्चरला. ॲम्फिबियामध्ये थ्री चेंबर्ड हार्ट आहे, टू ऑरिकल्स आणि वन व्हेंट्रिकल. बट हियर इन दिस क्लास रेप्टिलिया द हार्ट इज इम्परफेक्टली फोर चेंबर्ड, म्हणजे ते तीन चेंबर्ड पण असत नाही, इम्परफेक्टली फोर चेंबर्ड म्हणलेलं आहे. म्हणजेच काय की दोन कंप्लीट ऑरिकल्स बघायला मिळतात, टू कंप्लीट ऑरिकल्स अँड द व्हेंट्रिकल्स आर इनकम्प्लिटली पार्टिशनड. व्हेंट्रिकल्स आहेत परंतु कम्प्लिटली पार्टिशनड त्यांच्यामध्ये नसतात, आणि म्हणून त्याला इम्परफेक्टली फोर चेंबर्ड हार्ट असं इथं म्हणलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बट देअर इज एक्सेप्शन टू दिस इम्परफेक्टली फोर चेंबर्ड हार्ट, दॅट इज क्रोकोडाईल अँड टॉर्टॉइज इज हॅव्हिंग फोर चेंबर्ड हार्ट. रेप्टिलियनमध्ये क्रोकोडाईल आणि टॉर्टॉइज हे दोन एक्झाम्पल्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला परफेक्टली फोर चेंबर्ड हार्ट बघायला मिळतं. टू कंप्लीट ऑरिकल्स अँड टू कंप्लीट व्हेंट्रिकल्स, असं परफेक्टली फोर चेंबर्ड हार्ट फक्त दोनच ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळतं, क्रोकोडाईल आणि टॉर्टॉइज. सो you have to remember the reptilians are having imperfectly four chambered heart, but crocodile and tortoise are having perfectly four chambered heart. Okay, so this is also important characteristic feature. Now next characteristic about the nervous system. Brain is well developed. The olfactory lobes and cerebellum are better developed than amphibians. In last class amphibia we have also seen that characteristic. Brain is well developed in amphibians and the olfactory lobes are well developed. What is the function of olfactory lobes? It is related to the sense of smell. आपल्या नाकाच्या फंक्शनिंगसाठी आपल्या ब्रेनमध्ये काही स्ट्रक्चर असतं, त्याला ऑल्फॅक्टरी लोब्स म्हणलेलं आहे, आपल्याही बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. सच ऑल्फॅक्टरी लोब्स आर वेल डेव्हलप्ड इन अँफिबिया ऑल्सो, अँड these olfactory lobes are well developed in class Reptilia also. And another structure name is given, it is the cerebellum, ज्याला आपण मराठीमध्ये छोटा मेंदू असं म्हणतो. म्हणजे मराठीमध्ये मोठा मेंदू आणि छोटा मेंदू असं म्हटलं जातं. ॲक्च्युली ब्रेनचे तीन पार्ट पडतात, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. पुढचा मेंदू, मधला मेंदू आणि मागचा मेंदू. त्यातला हाइंड ब्रेन जो आहे मागचा, त्याच्यातल्या एका पार्टचं नाव आहे सेरेबेलम. हे सेरेबेलम आणि ऑल्फॅक्टरी लोब्स हे वेल डेव्हलप्ड आपल्याला या रेप्टिलियामध्ये बघायला मिळतात दॅन द ॲम्फिबिया. म्हणजे ॲम्फिबियापेक्षा या ऑर्गॅनिझममध्ये ब्रेनची डेव्हलपमेंट झालेली आपल्याला बघायला मिळते. ओके, नाउ नेक्स्ट, सेक्सेस आर सेपरेट शोईंग सेक्शुअल डायमॉर्फिझम. सेक्सेस सेपरेट आहेत, युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम्स आहेत, डायोशियस कंडिशन आहे, मेल ॲनिमल वेगळा आहे, फिमेल ॲनिमल वेगळा आहे, अँड दे आर शोईंग सेक्शुअल डायमॉर्फिझम. मीन्स we can identify the male organism and female organism. So this showing prominent sexual dimorphism. Fertilization is internal, means the fusion of male and female gamete is taking inside the female body of that organism. So fertilization is internal, and these are oviparous. अंड्यातून पिलांचा जन्म देणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. So this is called as oviparous. Only exception is there. व्हायपर इज विव्हिपॅरस. व्हायपर स्नेकचा प्रकार आहे, सापाचा प्रकार आहे. या व्हायपर स्नेकमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, विव्हिपॅरस कंडिशन बघायला मिळते. मीन्स दीज स्नेक्स आर गिविंग देअर बर्थ टू देअर यंग वन्स. ओनली द एक्सेप्शन इज व्हायपर. यू कॅन आयडेंटिफाय द नेम व्हायपर, व्ही आय आणि विव्हिपॅरस. हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. रिमेनिंग ऑल द ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग टू दिस क्लास
Reptilia are oviparous, means they are laying eggs, and from eggs the young ones are giving birth. Okay, so these are the different characteristic features of this class Reptilia we have completed. I hope you understand all the different characteristic features, distribution features, and all the examples from this class Reptilia. So we will stop here, and in the next lecture we are going to see the next class Aves. Till then